ठाणे महानगरपालिकेच्या आस्थापनेवर कार्यरत अधिकारी कर्मचारी यांनी महापालिकेची पूर्व परवानगी घेऊन अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेच्या माध्यमातून होणाऱ्या DLGFM आणि LSGD LGS तसेच विद्यापीठाच्या माध्यमातून होणाऱ्या MA मराठी परीक्षा उत्तीर्ण केल्यानंतर नियमानुसार त्यांना अतिरिक्त वेतन श्रेणी लागू करण्यात येत होती। परंतु प्रशासनाने परिपत्रक काढून अतिरिक्त वेतनवाढ रद्द करण्याचा निर्णय महापालिका स्तरावर घेतला आहे। हा आदेश अधिकारी कर्मचाऱ्यांवर अन्यायकारक असल्याने तो रद्द करण्यात यावा अशी लेखी मागणी खासदार नरेश म्हस्के यांनी प्रशासक तथा आयुक्त सौरभ राव यांच्याकडे केली आहे। महापालिका अधिकारी कर्मचाऱ्यांनी अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेच्या माध्यमातून होणाऱ्या DLGFM आणि LSGD LGS MA मराठी या परीक्षा उत्तीर्ण केल्यानंतर प्रोत्साहनपर अतिरिक्त वेतनवाढ लागू करण्यात येते। परंतु सद्यस्थितीत महापालिकेमध्ये 7व्या वेतन आयोग लागू असून अतिरिक्त वेतनवाढ अधिकारी कर्मचाऱ्यांना देता येणार नाही असा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतलाय। या निर्णयामुळे जे अधिकारी कर्मचाऱ्यांनी परीक्षा दिली आहे किंवा भविष्यात जे परीक्षा देणार आहेत त्यांच्यावर अन्याय होणार असल्याचं खासदार नरेश म्हस्के यांनी पत्रात नमूद केले। DLGFM आणि LSGD LGS अभ्यासक्रम पूर्ण करतील त्या कर्मचाऱ्यांना वेतनवाढ देण्याबाबत यापूर्वी शासनाचे निर्देश प्राप्त आहेत। हा निर्णय रद्द केल्याबाबतचे शासनाचे आदेश महापालिकेस प्राप्त आहेत का? तसंच सर्वसाधारण सभेने निर्णय घेऊन MA मराठी परीक्षा उत्तीर्ण करणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांना 2 वेतनवाढी लागू करण्याबाबत झालेला ठराव शासनाने विखंडित केला आहे किंवा कसा याबाबत देखील परिपत्रकात स्पष्टता दिसून येत नाही। शासन हे वरिष्ठ प्राधिकरण आहे, तसंच महासभेने केलेला ठराव परस्पर रद्द करण्याचा अधिकारी मुख्य लेखा परीक्षक यांना कोणत्या तरतुदीनुसार प्राप्त झाला आणि त्यांना हा निर्णय घेतला आणि त्यांच्या निर्णयामुळे वेतनवाढ रद्द करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला ही अत्यंत गंभीर बाब असल्याचं देखील खासदार नरेश म्हस्के यांनी पत्रात नमूद केले। मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झालाय आणि शासनाच्या माध्यमातून मराठी भाषेचा प्रसार आणि प्रचार होण्यासाठी विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत। मराठी भाषेचा वापर सर्रास व्हावा यासाठी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री देखील आग्रही आहेत। महापालिकेमध्ये संपूर्णतः मराठीत कारभार चालत असताना प्रशासनाने मराठी भाषेची गळचेपी करणं हे अशोभनीय आहे। या उलट काही दिवसांपूर्वी महापालिकेने मराठी भाषा पंधरवडा साजरा करून मराठी भाषेची जनजागृती केली आहे। असं असताना महापालिकेने ठोस कारण न देता महापालिकेच्या आस्थापनेवर कार्यरत असलेल्या अधिकारी कर्मचाऱ्यांचे वेतनवाढ रोखणं उचित नाही। प्रशासनाच्या या मनमानी कारभारामुळे मराठी भाषा दिनीच महापालिकेची नाहक बदनामी होत असल्याचं नमूद करत महापालिका स्तरावर प्रशासनाने काढलेलं परिपत्रक रद्द करावं अशी मागणी खासदार नरेश म्हस्के यांनी पालिका आयुक्त सौरभ राव यांच्याकडे केली आहे। राज्यात मराठी भाषा धोरण लागू झाल्यानंतर सरकारी कार्यालयांमध्ये मराठीत बोलणं अनिवार्य करण्यात आलं असतानाच दुसरीकडे कला पदव्युत्तर पदवी अर्थात MA मराठीचं शिक्षण घेणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची अतिरिक्त वेतनवाढ बंद करण्याचा निर्णय ठाणे महापालिकेने घेतलाय। या संबंधीचं परिपत्रक पालिका प्रशासनाने काढलं असून यामुळे MAचे शिक्षण घेत असलेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा हिरमोड झालाय। 7व्या वेतन आयोगात शिक्षणावर आधारित अतिरिक्त वेतनवाढ देय असण्याबाबत शासन निर्देश प्राप्त झालेले नसल्याचं सांगत हा निर्णय घेतला आहे। राज्यात मराठी भाषा धोरण लागू झाल्यानंतर सरकारी कार्यालयात मराठी अनिवार्य करण्यात आले। यानुसार सरकारी, निमसरकारी, स्थानिक स्वराज्य संस्था, महामंडळ तसेच सरकारचं अनुदान घेणाऱ्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांना आणि तिथे येणाऱ्यांना मराठीतच बोलणं बंधनकारक करण्यात आले। याची अंमलबजावणी न झाल्यास संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येणार आहे। मराठीच्या अनिवार्यतेबाबतचा शासन निर्णय नियोजन विभागाकडून काढण्यात आलाय। एकीकडे मराठी भाषेच्या प्रचार आणि प्रसारासाठी राज्य शासनाकडून अशा प्रकारचे निर्णय घेतले जात असतानाच दुसरीकडे कला पदव्युत्तर पदवी MA मराठी शिक्षण घेणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची अतिरिक्त वेतनवाढ बंद करण्याचा निर्णय ठाणे महापालिकेने घेतला आहे। मराठी भाषेचा जास्तीत जास्त वापर व्हावा आणि या भाषेचा प्रचार आणि प्रसार व्हावा यासाठी ठाणे महापालिकेचे तत्कालीन सभागृह नेते आणि विद्यमान खासदार नरेश म्हस्के यांनी सर्वसाधारण सभेत
कला पदव्युत्तर पदवी शिक्षण घेणाऱ्या अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांची अतिरिक्त वेतनवाढ देण्याचा ठराव मांडला होता. त्याला सर्वसाधारण सभेनं त्यावेळेस मंजुरीही दिली होती. यामुळे कला पदव्युत्तर पदवी शिक्षण घेणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन मिळालं होतं. दरम्यान ठाणे महापालिका प्रशासनानं नुकताच एक परिपत्रक काढलं असून त्यात DMG FM आणि LSGD LGS MA मराठी आणि तत्सम अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना अतिरिक्त वेतनवाढ देता येणार नसल्याचं म्हटलं आहे. त्याचे तपशील जाणून घेतो. मान्य आयुक्त महोदयांशी पण या संदर्भात चर्चा सकाळी केलेली आहे. त्याची वस्तुस्थिती काय आहे या संदर्भात तपासून घेऊ. कशा पद्धती म्हणजे काहीतरी त्यात कायदेशीरदृष्ट्या काहीतरी असतील त्यामुळे काढला असेल, पण मी बघून घेतो आणि त्याच्यावर निर्णय आजच्या आज घेतला जाईल. महाराष्ट्र नवनिर्माण सेना ठाणे शहराच्या वतीनं आज मराठी भाषा गौरव दिन उत्साहात साजरा करण्यात आला. ठाणे स्टेशन बाहेर मनसेच्या वतीनं यावेळी लाडूंचं वाटप करून मराठी भाषेच्या जपणुकीचा संदेश देण्यात आला. या उपक्रमाचं आयोजन मनसे नेते अविनाश जाधव आणि ठाणे शहर अध्यक्ष रवींद्र मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलं. यावेळी मनसैनिकांनी मी मराठी माझी भाषा मराठी हा संदेश देत नागरिकांना मराठीत अधिकाधिक संवाद साधण्याचं आवाहन केलं. मराठी भाषा दिन हा केवळ दिवस नसून आमच्यासाठी सण असल्याचं मत अविनाश जाधव यांनी यावेळी व्यक्त केलं. काल एसटी डेपो परिसरात घडलेल्या महिलांवरील अत्याचाराच्या घटनेबाबतही मनसेनं तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. अशा घटनांना आळा घालण्यासाठी पोलिसांनी बस डेपो रिक्षा स्टँड सारख्या ठिकाणी अधिक सतर्क राहावं अशी मागणीही यावेळी करण्यात आली. परप्रांतीयांनी महाराष्ट्राच्या मातीत राहून इथल्या संस्कृतीचा आदर करावा, अन्यथा त्यास योग्य उत्तर दिलं जाईल असा स्पष्ट इशारा मनसेकडून देण्यात आलाय. मराठी अस्मितेच्या रक्षणासाठी मनसे नेहमीच लढत राहील असा निर्धारही यावेळी व्यक्त करण्यात आलाय. आज मराठी भाषा गौरव दिन आहे आणि मला असं वाटतं की हा दिवस नसून आमच्यासाठी सण आहे. या महाराष्ट्राची मातृभाषा ही मराठी आहे आणि आज मराठी भाषा दिवस हा संपूर्ण महाराष्ट्रात नव्हे तर देशभरात जगभरात जिथे जिथे मराठी माणूस राहतो तो आज साजरा करतोय. आम्ही देखील ठाणा स्टेशनमध्ये लाडू वाटून मराठीचा जास्तीत जास्त वापर करावा असं लोकांना अपील करतोय. या महाराष्ट्रात मराठीचा अभिमान आणि मराठीचा जागर व्हावा यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि सन्माननीय राजसाहेब नेहमीच तत्पर आहेत. बुधवारी रात्री येऊर गावातील पाटुणपाड्यातील स्वामी समर्थ मठाशेजारी असलेल्या एका गोठ्यातून 2 बैल पळवून नेण्याचा गोवंश तस्करांचा प्रयत्न स्थानिकांनी हाणून पाडलाय. या 2 बैलांना बेशुद्ध करण्याचं इंजेक्शन देण्यात आलं होतं. त्यापैकी एक बैल आज दुपारपर्यंत ग्लानीत होता. दरम्यान ही घटना जिथे घडली तिथे पर्यावरण कार्यकर्ता नताशा आव्हाड यांनी भेट दिली आहे. अप्पू नावाचा गुंड हे कृत्य करत असून त्याला पोलिसांकडूनही अभय दिलं जात असल्याचा आरोप त्यांनी केलाय. येऊरच्या पाटुणपाड्यात राहणारे आदिवासी नागरिक विलास बरफ यांचा स्वामी समर्थ मठाशेजारी गोठा आहे. या गोठ्यात रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन काही समाजकंटक घुसले. त्यांनी इंजेक्शन लावून 2 बैलांना बेशुद्ध केलं. त्यानंतर टेम्पोत टाकून त्यांना पळवून नेण्याचा त्याने प्रयत्न केला. ही बाब उघडकीस येताच ग्रामस्थांनी एकत्र येऊन या गोवंश तस्करांना चोप देऊन गोवंशाची सुटका केली. याच वेळी स्थानिक महिला पत्रकार नेहा गायकवाड यांनी चित्रीकरण करण्याचा प्रयत्न केला असता त्यांना भारतीय युवा मोर्चाचे कार्यकर्ते अमित मिश्रा यांनी चित्रीकरणापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला. तसंच आपण बजरंग दलाचे कार्यकर्ते असून हे प्रकरण इथेच संपून टाका असं सांगत स्वतः फिर्यादी होण्याची तयारी दाखवली. मात्र त्यास नकार दिल्यानंतर अप्पू आणि अमित मिश्रा यानं नेहा हिला दमदाटी करण्याचा प्रयत्न केल्याचा पूजा हिंदोळे हिनं सांगितलं. दरम्यान पर्यावरण रक्षण चळवळीत सक्रिय असलेल्या नताशा आव्हाड यांनी या ठिकाणी भेट दिली. न्यायालयाच्या आदेशानुसार येऊरमध्ये सायंकाळी 7 वाजल्यानंतर इतर वाहनं सोडण्यास मनाई असताना अप्पूची गोवंश तस्कराची वाहनं आत सोडलीच कशी, गुन्हा दाखल करताना चालढकल का केली
एकीकडे भाजपवाले गोवंश रक्षणाचे कायदे करीत असताना दुसरीकडे गोवंशाची तस्करी करत आहेत. त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी आणि 7 नंतरची येऊरची प्रवेशबंदी कठोर करावी अशी मागणी नताशा आव्हाड यांनी केली. आणि दुसरी आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट ही आहे की ही न्यूज जेव्हा पसरली आणि व्हायरल झाली व्हॉट्सअपवर, तेव्हा बीजेपी युथ मोर्चाच्या लोकांनी एक त्याचा जो लीडर आहे ठाण्याचा, काय नाव त्याचं, अमित मिश्रा नावाच्या एका मुलांनी इकडच्या ग्रामस्थांना फोन करून सांगितलं की आम्ही तुमच्या मदतीसाठी येतो. आणि इथे येऊन त्यांनी काय केलं असेल, त्यांनी चक्क सांगितलं की आपण मांडवली करूया, तुम्ही हा विषय सोडून द्या, तुम्ही अजिबात पैसे पाहिजेत बोला आणि विषय सोडून द्या, पोलीस स्टेशन मध्ये ह्याबद्दल जाऊ नका. तर हा दुटप्पीपणा जो आहे बीजेपीचा आणि बजरंग दलाचा, ह्याचा हा पूर्ण तुमच्यासमोर खुला पडला आहे की जेव्हा त्यांच्या सोयीप्रमाणे त्यांना राजकारणासाठी जेव्हा त्यांना वोटची गरज असते तेव्हा ते 2 धर्मांच्या मध्ये तेढ निर्माण करायचा प्रयत्न करतात. पण जेव्हा हा विषय आहे, एवढा गंभीर विषय आहे, तेव्हा तुम्ही मांडवली करायचं बघता. म्हणजे हे पहिले पण असं खूप झालं आहे. आता कालच तुम्ही बघितलं तर अनुराग ठाकूर तिथे कोणाबरोबर बसलेले, शाहिद आफ्रिदी बरोबर बसलेले. हे बीजेपीचं राजकारण आहे आणि नागरिकांना आता त्याची म्हणजे खरं बीजेपीचं काय रूप आहे ते लोकांसमोर आलेलं आहे. आणि हा सेम प्रकार त्यांनी इथेही केला आहे. FIR मध्ये गुटस्करी पण लावलेली आहे त्यांनी. आणि सर्वात महत्वाची गोष्ट, सगळे पुरावे असूनही ह्या लोकांकडे त्या इंजेक्शन आहेत ज्याच्याने ह्या बैलांना त्यांनी बेशुद्ध केलं, ते सगळे पुरावे असूनही गौहत्याचा कलम पोलीस स्टेशननी त्याच्यात टाकला नाही आहे. आणि ह्याचं कारण काय आहे हे सगळ्यांना माहिती आहे. त्यांना ऑब्व्हियसली बिचाऱ्या पोलिसांना वरून दबाव असल्यामुळे त्यांनी हे सगळं केलं नाहीये. आणि आता संजय केळकर जी इकडचे जे ग्रामस्थान आहेत त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करायला प्रयत्न करतायत. तर मलाही त्यांना हेच सांगायचं आहे की तुम्ही ह्याची जी चौकशी आहे ती एकदम नीट करा आणि ह्याच्यात बघा की ह्याच्यात कोण हा अफ्फू आहे, हा कोण एवढा मोठा डॉन आहे की तो एवढ्या गायी चोरतो आणि पोलीस त्याच्याबद्दल काहीही करत नाही. मराठी भाषेतून MA शिक्षण घेतलेल्या कर्मचाऱ्यांना यापुढे अतिरिक्त वेतनवाढ न देण्याचा निर्णय ठाणे महापालिकेनं घेतलाय. ठाणे महानगरपालिकेनं काढलेल्या या परिपत्रकावर महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक झालीय. आता राज्यात मराठी भाषा दिन साजरा केला जात असताना अशा प्रकारे परिपत्रक काढून ठाणे पालिकेनं मराठीतून शिक्षण घेणाऱ्या कर्मचाऱ्यांची गळचेपी केली असल्याचा आरोप मनसेकडून करण्यात आलाय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात मराठी भाषा धोरण लागू करत सर्व सरकारी कार्यालयांमध्ये मराठी भाषा बोलणं अनिवार्य केले. मात्र असं असतानाच ठाणे महापालिकेनं मात्र MA मराठीचं शिक्षण घेणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची अतिरिक्त वेतनवाढ बंद करण्याचा निर्णय घेतलाय. या संदर्भातील परिपत्रक देखील काढण्यात आले. 7व्या वेतन आयोगात शिक्षणावर आधारित अतिरिक्त वेतनवाढ देय असण्याबाबत शासन निर्देश प्राप्त झाले नसल्याचं सांगत हा निर्णय घेतलाय. मात्र या निर्णयावरून आता मनसेकडून आक्रमक पवित्रा घेण्यात आलाय. आज ठाणे महापालिकेत दाखल होत मनसेच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी मनसे नेते अविनाश जाधव यांनी महापालिका अतिरिक्त आयुक्तांची भेट घेत त्यांना फैलावर धरलं. मराठी भाषा वाढावी, मराठीतून मुलांनी शिक्षण घ्यावं यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. त्यात मराठीतून शिक्षण घेतलं म्हणून वेतनवाढ होणार नसेल तर यापुढे असं शिक्षण कोण घेईल? ज्याची पुढे शिकायची असेल इच्छा तो MA कसा होईल असा प्रश्न उपस्थित करत आज संध्याकाळपर्यंत ही GR रद्द करण्याची मागणी जाधव यांनी केली आहे. आज मराठी भाषा दिन आहे आणि मराठी भाषा दिनी आज ठाणे महानगरपालिकेच्या एका अधिकाऱ्यांनी एक GR काढलाय आणि त्यात मराठी MBA वगैरे ज्यांनी केलेलं आहे त्यांना वेतन वाढ मिळणार नाही असा हा GR आहे. मला वाटतं आज मराठी भाषा दिने आम्ही मराठी भाषा वाढावी, मराठीतून मुलांनी शिक्षण घ्यावे याच्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय. आणि ते मराठीत शिक्षण घेतलंय, MBA कम्प्लीट केलाय म्हणून जर वेतनवाढ होणार नसेल तर याच्या पुढे कोण घेणार आहे? कुठला कर्मचारी जर पुढे शिकायची इच्छा असेल तर तो MBA कसा होणार आहे? सो मी आता अतिरिक्त आयुक्तांना भेटलेलो आहे आणि त्यांना सांगितलेलं आहे की याच्या बाबतीत निर्णय घ्यावा. त्यांनी आज संध्याकाळपर्यंत याच्या बाबतीत निर्णय घेऊन हा जो काही GR निघालेला आहे तो तात्काळ रद्द करण्याचं मान्य केलेलं आहे. आज संध्याकाळपर्यंत या GRच्या बाबतीत निर्णय होईल. आणि दुसरा आमचा विषय होता की ठाणे महानगरपालिकेने आज मराठी भाषा दिनाच्या निमित्ताने
कार्यक्रम घेणं गरजेचं होतं. कुठल्याही ह्याचे हे हजारो कार्यक्रम घेतात, लाखो करोडो रुपये खर्च करतात, याचा सत्कार त्याचा सत्कार. आज या महानगरपालिकेमध्ये सगळ्यात जास्त कर्मचारी अधिकारी वर्ग हा मराठी आहे. या ठाण्यात राहणारा सगळ्यात मोठा वर्ग मराठी आहे. आम्हाला गर्व असला पाहिजे मराठी भाषा दिनाचा. सो असा कुठलाही कार्यक्रम ठाणे महानगरपालिकेने घेतला नाही आणि त्याचीच जाब विचारण्यासाठी आज आम्ही इथे आलो होतो. खरं तर प्रत्येक सरकारी आस्थापनाने आज मराठी भाषा दिन हा जोरात साजरा करायला हवा होता, परंतु असं कुठेही ठाण्यात दिसलेलं नाहीये किंवा महाराष्ट्रात कुठे दिसलेलं नाहीये. बाकीच्या गोष्टीत निवडणुका आल्यावर यांना सगळ्यांना मराठी माणूस आणि मराठी वगैरे सगळं आठवतं, पण ज्या दिवशी आपण मराठी भाषा गौरव दिन हा कोणीच जाहीर केला, महाराष्ट्र शासनानेच केलाय ना, मग त्याची जाण ह्यांना नाहीये का? सो आज बरेचसे कार्यक्रम सरकारकडनं होणं अपेक्षित होतं, पण असं कुठलेही कार्यक्रम या महाराष्ट्रात झाले नाहीत. याच्यावरून एक गोष्ट कळते की सरकारला मराठी भाषेचं वावड आहे.